आपला रोजच्या कामापुरता स्वयंपाक रांधायची मला बाळपणापासूनची सवय. कारण शाळा शिकायच्या आधी पहिलं स्वयंपाक आला पाहिजे पोरीच्या जातीला, अशी आमच्या घरच्या बायकांची ईर्ष्या. म्हणजे मग स्वयंपाक येणारच की. पण बाई, त्या दिवशी रामू शेट्याच्या घरला मला हाताखाली ये असं म्हणून सांगावा आला आणि पाहुण्यांची पंगत वाढावी लागेल हे कळलं तशी मी हवकलेच. कारण मला असली काही सवय नव्हती. मी आमच्या घरात कधी पाहुणे रावळे वाढले नाहीत, तर लोकांच्यात कसे काय जमावे हे. पण नाही म्हणायला जमेच ना, कारण मी कोणाची कोण नाही म्हणणार. एकतर रामू शेटे आमच्या बाप्पाजींचे इष्टमित्र आणि त्यांची काकू आमच्या आईची बाळपणाची मैत्रीण. शिवाय ह्या काकूनं मला आजवर खंडीभर गीतं दिलेली, नाही म्हणणारच कशी मग मी. त्या कारणानं मनाला आलेला राग तसाच पोटा ढकलला आणि आपली गेले नाक मुठी धरून एखाद्यानं वागावं तशी. तिथे गेले, नंतर कळलं की काकूंच्या लेकीला बघायला येणार आहेत सांगलीचे पाहुणे. म्हणून मला मत्तीला बोलावली आहे. बाई ग, मी कशी काय मदत करणार ह्या कामी. माझा जीव भुलून गेला. तरी पण मी काकूंना विचारलं की मला कोणतं काम ती देणार आहे. तशी ती हसली आणि म्हणाली, इंद्रसभेच्या पद्मिनीचं. तुळशी जामीन देऊन तुला गडीन केली माझ्या चंद्रीनं, तर बघू देच तुझा नोक झोक मला. बस, काकू एवढंच बोलली. मी जास्त हडबडून गेले. मला काहीच उमजलं नाही. म्हणताना मी बावरून काकूकडं पाहिलं तर ती म्हणाली कशी, मैनाला मागणं दुही दारानी झाली दाटी, कमरला शेला मामा तिचा पानं वाटी. मैनाला मागणं तिचा बाप नाही घरी, मामानं बोली केली 20 पुतळ्यावरी सरी. मैनाला मागणं आम्ही कोणाची देणार, सईला कशी सांगू मामा किल्ल्याचा येणार. असं आहे ग तवा जरा नटीव चंद्रीला नक्षत्रागत झोकात. आता बरी मला माझं काम कळलं. चंद्रा आणि मी एकमेकींना बघून हसलो. परड्यातल्या तुळशी वृंदावनापाशी पळत गेलो. पोटभर जेवून कामाला लागायचं म्हणालो आणि मग मी तिला विचारलं, अगं लुगडं कोणतं ग नेसणार. असं म्हणताना तिनं उत्तर केलं, तांबड्या लुगड्याची निरी वृत्ती माझ्या पोटा, मातेच्या जीवावरी मला शालूला काय तोटा. आता ग बाई, चांगलं असेल ते नेस मग. चंद्राचं बोलणं जरा गमतीचं आलं हं, म्हणून मी पण हलकी राहिलेच नाही. म्हणाली कशी, काळी ग चंद्रकळा निरी पडू दे 100, काढ रेशमी पदर. त्यासरशी आमची काकू घरातूनच बोलली, हिरव्या चोळीवरी राघू काढील कुंकवाचं, सावळे हिरकणी लुगडं त्याच ग रंगाचं. झालं म्हणजे मुख्य मुद्द्याचा प्रश्न तिथंच मिटला. आणि मी मनात बोलले, नवरी पाहू आले आले गडाचे गणपती, भांग तुऱ्या लक्ष मोती चंद्राईच्या. तर असला नखरा खुशाल करा म्हणावं. पण मग ती पंगत, येतेल्या पाहुण्यांची पंगत वाढायचीच, तर मग मी पण झकास दिसले पाहिजे हा विचार माझ्या मनात आला. म्हणून मी काकूपुढं तसं बोलणं काढलं तर पुरणाच्या पोळ्याचे उंडे करता करता तिनं मला सांगितलं, पहिल्या पंगतीत रुक्मिण वाढीत गेली मीठ, पायी तोड्यांचा थाट. दुसऱ्या पंगतीत रुक्मिण वाढीत गेली खीर, गळी शोभला चंद्रहार. तिसऱ्या पंगतीत रुक्मिण वाढीत गेली गुळ, जरी पातळ पायघोळ. आणि एवढंच बास म्हणाली. मग माझ्या अंगावरच्या जरीच्या पायघोळ पातळांपेक्षा बाकीचं काहीच नव्हतं. म्हणताना घरी जाऊन येते असं मी म्हणाले तर ती नको म्हणाली. लगीन चंद्राचा आहे, तुझं नाही काही. असा तिनं हसून खुलासा करीत आपल्या गळ्यातील चिंचपेटी माझ्या गळ्यात घातली. आता या उपर मी तरी गप्प बसाव की नाही. मी आपली सहजगती बोललेच, ज्याच्या घरी हत्ती घोडे त्याच्या पडपायी जाऊ नका, लाडक्या चंद्रीला सासूशिवाय देऊ नका. पण आमच्या काकूला ते लागलं. ती गंभीर झाली. फार बोलली नाही, तिनं बारीक एवढाच खुलासा केला, पाटानं जातं पाणी ऊस पिऊनी खपलीला, माय मालन हाक मारी लेकी संगट नातीला.
अंबारीचा हत्ती साजा सकट उभा केला. बाप्पाजी सांगत्या ती बाळ अंदान दिलं तुला. त्यावरून मी काय समजायचं ते समजले. शिवाय काकूच्या माहेरच्या लोकांनी हे स्थळ काढल्याचा खुलासा आमच्या काकूच्या धाकटे जावेनं म्हणजे चंपा काकूनं हलक्या आवाजात केला. म्हणून मी पण ढेलजे चक्राचे जेन, लाल गादी, नवी सतरंजी असली बैठक घालायच्या नादाला लागले. ज्याचे ते बघून घेईल अशी मनाची समजूत घातली. तर हे सारं करून मी अंगणात सडा घालून रांगोळी काढीत बसले आणि हळद कुंकवाची कोयरे आणून देत त्या चंपा काकूनं मला बातमी दिली की चौथी म्हण बहिणी योकच भाऊराया, झाकुनी काय गेल्या मोगऱ्याखाली जाया. दिसायला गोरा आहे म्हणतात ग, बघ नशिबाचा खेळ आहे. शेतीवाडी पण गब्बर आहे म्हण. झालं माझ्यासकट चंद्रानं पण ते ऐकलं. आणि बेलपाणी वज्रटिक्केच्या गोंड्याचे बिरडे नीट सरकत नव्हते तर ते मला नीट करायला सांगत ती मला बोलली, भरल्या सभमंदी हात देते मी छतायाला, हौशा त्यो सरदार उभा काँग्रेस मतायाला. असं म्हणतात अगं. आणि तेवढ्यात दाराची बैलगाडीची घुंगरं वाजले म्हणताना आम्ही दोघी वाऱ्यागत घरात पळालो. येतेल्या पाहुण्याला जर एकदम दोघी नजरेला पडलो तर यातली नवरी कोणची म्हणून भ्रम पडायला नको, ही माझी भावना. आणि नवरी बाळ दारात उभी आहे म्हणजे या लोकांना चालरीत कशी नाही असं आपल्यालाही कोणी म्हणू नये, ही चंद्राची भावना. म्हणून दोघी पण ज्या घरात पळालो तो थेट देव्हाऱ्यापाशी उतरंडीजवळ जाऊन कोण पाड्यात बसलो. हानका बिगार आमचा आवाज देखील कुणाला ऐकू जाऊ दिला नाही. ते बाकीच्या गोष्टींचं मग नावच द्या सोडून. आमच्या थोरल्या आत्तीच्या घरात वर्षा 6 महिन्याला बारसं निघालं नाही असं काही व्हायचंच नाही. असा गेल्या 5-7 वर्षाचा अनुभव आमचा. तर लोकांना आता बाळंत विडात घेऊन 17दा तिथं जायचं जीवावर यायचं. माणसं तशी बोलून पण दाखवायची, कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं असं आपलं चालायचं. पण मला मात्र आशा आहे की भारी आनंद. प्रत्येक बाळराजाला नवीन अंगडं टोपडं लोकरीचं विणायचं म्हणजे कोण त्रास. तशात एकाचे दुसऱ्याला चालायचं नाही आणि एकीला दिल्यावर दुसरीला न देऊन भागायचं नाही. म्हणजे विणायची कामगिरी ही मी केलीच पाहिजे. म्हणून कोणाच्या तरी बाळणपणाची कुणकुण कानावर यायच्या आधीच माझ्या हातात सुईनं लोकर सवडी अंती कायम खेळायचीच. आत्तीला बरं वाटावं म्हणून नाही तर बाळंतीन बाईला चोळायला, न्हाऊ धुऊ घालायला अशा येणाऱ्या फुलवंतीला बरं वाटावं हा माझा हेतू. कारण माझी ही कलाकुसर तिला एकदम पसंत पडायची आणि मग काम करता करता थोडी उसंत घेऊन ती मला झोकदार गीत द्यायची. हो त्या कारणानं शेरभर सोनं हवस नारीच्या मनाची, काळी गळसुरी हायती आहेवपणाची. असली ओवी सांगून तिनं आपली गरिबी झाकली म्हणजे मी दरवेळी माझ्या विणकामाला नवा ढंग आणायची. त्याचं तिला फार कौतुक. अशावेळी मग माळीनं साधविती देठा सहित कारलं, मायबाप करीत्या ती राजा सकट डोरलं. बडोद्याचं सावकार हैदराबादेला येतो जातो, सावळा बंधुराया सय बहिणीला शालू देतो. माहेरच्या या कौतुकानं तिचा गळा अमाप सजतो. पण ती मोठ्या उमेदीनं तिच्याबरोबर ही गीतं गाऊ लागते. तिचा गळा साईन संगीत माझ्या गळ्यातनं काढू लागते. त्यामुळं ती हरखून जाते आणि मग तान्ह्या बाळाला वरून न्हाऊ माखू घालायला मदत कर असं सांगून मी तसं केलं की आपोआप गोकुळी मथुईरी हिरव्या पेरूचा पिवळा वाण, चंद्रावळाच्या रूपासाठी कृष्ण झाल्या ती बागवान. गोकुळी मथुईरी येळू रवीला वारंगटे, चंद्रावळीच्या रूपासाठी देव झाल्या ती कोलाईटी. दुधा तुपानं भरला हरा आता गवळणी कशी जाशी, गोकुळी खेळे कृष्ण भरल्या मथुरीच्या येशी. दुधा तुपानं भरला हारा गेली गवळण नटईत, गोकुळी खेळे कृष्ण झेंडा रवीला वाटईत. असल्या ओव्या माझ्या पदरात पडतात. एवढंच नाही तर त्या टिपून घेतलेल्या ओव्या पुन्हा वाचून दाखवीत त्या नीट असल्याची खात्री करून घ्यावी लागते. आणि मग सगळे कामधाम संपल्यावर ती आपल्या घरी निघाली म्हणजे तिला पोचवायला जाताना जात्यावर बसावं तवर जात्याशी बोलावं, सव्वा शेराचं लुगडं
आपल्या ध्याईचं तोलावं. वाटेत ती असलं काही बोलली तरी न डगमगता चिकाटी धरून तसंच तिच्या पुढं जावं लागतं. म्हणजे मग ती राजीकुशीनं माझा हात धरून चालीत आणि मग आपल्या निराळ्याच गळ्यावर रंगात येऊन, तांबडी चंद्रकळा मी का बगती दिव्या ज्योती, सावळ्या नारायणा हिऱ्या किंमत बोल किती, हवस मला भारी तांबडं लुगडं काळी चोळी, तान्या सावकारा चल बाजारा येरवाळी, चोळ्यावरी चोळ्या किती फाडू मी शेलारीच्या, नारायण बाळराजा खेपा करी तो गालेरीच्या, असली गीतं सांगते आणि थेट आपल्या घरापर्यंत घेऊन जाते. त्यावेळी तिनं केलेला चहा असा गोड लागतो की त्याची चव मी कशी बरं सांगावी.